पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील आज आपण खरं तर या उजनी धरणाच्या पळसदेव मध्ये आहेत. खरं तर ह्या उजनी धरणात ह्या पाण्याच्या ह्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये हे गतप्राप्त झालेलं हे वैभव आज आपल्या समोर आज या ठिकाणी स्वागतासाठी उभं आहे. खरं तर हे आज आपण ह्या पळसदेव मधलं हे पळसनाथाचं मंदिर आहे. गेली हजारो वर्ष पूर्वीचं हे मंदिर आहे. हेमाडपंथी पद्धतीने या ठिकाणी या मंदिराचं बांधकाम देखील केलेलं आहे. परंतु आज गेले 40 ते 45 वर्ष उलटून गेले, परंतु हे मंदिर अगदी पाण्यात होतं. गेले 4 ते 5 वेळा झालं हे मंदिर आज पाण्याच्या बाहेर आज आपल्या समोर स्वागतासाठी आज उभं आहे. खरं तर आज आपण पाहू शकतो एका बाजूने तरी बऱ्याच ठिकाणी चौबाजूने थोडंफार पाणी आहे, परंतु आज देखील हे मंदिर अगदी हजारो वर्ष पूर्ण झाले तरी देखील आज आहे तसं शाबूत त्याच पद्धतीनं आज आपल्या समोर हे मंदिर आज उभं आहे. हे प्राचीन काळातलं ऐतिहासिक मंदिर म्हणून या ठिकाणी पळसनाथाचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. आज आपल्या सोबत या मंदिराबद्दल अधिक विशेष माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत देखील या ठिकाणी स्थानिक मच्छीमार आपल्या सोबत आहेत, युवराज नगर आहेत आपल्या सोबत. आता काय सांगाल, काय नेमकं मंदिराबद्दल थोडक्यात अधिक काय माहिती सांगाल, काय नाव का तुमचं? काय माझं नाव युवराज नगरे, राहणार पळसदेव. हे म्हणजे जुनं मंदिर आहे, हेमाड मंदिर पद्धतीने बांधलेलं मंदिर आहे. हे मंदिर कंपल्सरी 45 ते 50 वर्ष पाण्यात राहून नक्षीकाम आहे असं आहे. आणि कुठं पडझड झाली नाही. आणि वरचं घुमट आहे ते पोकळ आहे पूर्ण. आता तुम्ही बघू शकता. आणि आता 5वी वेळ फक्त बाहेर यायची, म्हणजे जवळजवळ 48 वर्षात 4थी ते 5वी वेळ बाहेर यायची. नक्षीकाम आहे असं आहे. कुठं देखील धक्का लागला नाही, हाय असं दिसतंय. ह्या मंदिराचं नेमकं वैशिष्ट्य काय? अजून सदर हे जर चौबाजूने पाणी आहे, आता हे या मंदिरामध्ये कोणत्या देवाची स्थापना करण्यात आली होती? काय ह्या मंदिराच्या मध्ये महादेवाचे पिंड होते, शिवलिंग होता. आणि हे मंदिर म्हणजे कंपल्सरी हे जागृतस्थान देवस्थान पळसनाथ म्हणून ओळखलं जात आहे. पळसनाथाचं गाव आहे, यामुळे पळसदेव म्हणून प्रसिद्ध केलं. आणि हे देवामुळे प्रत्येक पळसदेव गाव प्रत्येकाच्या तोंडात येत आहे आणि भरपूर लांब पसरलेले आहे. त्यामुळे ह्या देवामुळे पळसदेव गाव असं ओळखलं जातं. आज आपण खरं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो हे उजनी भीमाच्या ह्या पात्रामध्ये हे आज हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे. हे गेले 45 वर्ष झालं हे मंदिर पाण्यामध्ये आपलं अस्तित्व आज देखील कायम टिकून आज उभं राहिलेलं आहे. आज आपल्या समोर देखील आपण पाहू शकतो हेमाडपंथी पद्धतीने या ठिकाणी बांधकाम केलेलं मंदिर आहे. त्या मंदिरावरती लहान लहान कोरीव काम देखील आज आपण पाहू शकतो जशाच तसं त्याच पद्धतीनं आहे. आज ह्या संपूर्ण ह्या नदी पात्रामध्ये एक आपलं अस्तित्व दौलत आज पर्यटकांच्या अनेकांच्या स्वागतासाठी आज मंदिर या ठिकाणी उभं आहे. आज देखील आपल्या सोबत देखील या ठिकाणी देखील पाठीमाग पर्यटक आहेत. आपण देखील ह्यांना विचारून घेऊया नेमके हे कुठून आले, तर ह्या मंदिराचा संपूर्ण परिसर पाहून ह्यांना नेमकं काय वाटलं. तर इकडे थोडस काय, कुठलं गाव तुमचं? काय आमचं पंढरपूर गाव. पंढरपूर. काय कसं वाटलं तुम्हाला? तुम्ही या ठिकाणी मंदिर नाही का पाहायला आज आला पर्यटक म्हणून, तुम्हाला काय वाटलं, कसं वाटलं? अक्षरशः खूप आनंद होत आहे. जसं की त्यांनी म्हटलं की मागच्या 1200 वर्षापासून हे पाण्यातच होतं मंदिर, आणि मागच्या 48 वर्षापासून हे 5वी वेळ फक्त वरती आलेलीच. आणि असं ऐकून म्हणजे खूप बरं वाटलं की 5वी वेळ आली आणि आम्ही इथे दर्शनासाठी आलोय. भले थोडं पाण्यात आहे मंदिर, पण खूप प्रसन्न वाटतंय. जसं आम्ही पुण्यावरून पंढरपूरला ट्रॅव्हल करत होतो ऍक्च्युली, आणि आमच्या डोक्यात आलं की असं कुठेतरी फिरायला जायला हवे. मग आम्हाला पळसनाथ हे नाव आम्ही पहिल्यापासून ऐकलंच होतं. मग जस्ट आम्ही व्हिजिट केली आणि आम्हाला आज हे सौभाग्य लाभलेलं आहे. नक्की. आपल्या सोबत देखील दुसरे देखील पर्यटकात काय वाटते, काय तुम्हाला या संपूर्ण परिसर पाहून काय वाटते, काय नेमकं तुमच्या भावना काय? आम्हाला फिरायची तशी आवडच आहे, तुम्हीच बघताच आहे. आम्ही खरं तर ट्रॅव्हलिंग करताना आम्हाला विचार आला की आम्ही भरपूर ठिकाणी पळसदेव नावात ऐकलेलंच आहे. इथे वैशिष्ट्य काय बघण्यासाठी आम्ही इथं मुद्दामून आलो. बघितल्यावर ही जी कलाकृती बघून आम्ही एकदम थक्क झालेलो आहे. अशी कलाकृती खरंच बघणं आणि सगळ्यांनी यावं, हे खरंच बघण्यासारखं खूप महत्वाचं ठिकाण आहे. आज आपण या ठिकाणी पाहिलेलं देखील आहे. पर्यटकांच्या एक एक चेहऱ्यावर देखील एक कुठंतरी समाधान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खरं तर 45 वर्ष पाण्यात असून देखील हे मंदिर आज आपलं अस्तित्व टिकवण्यात देखील आज कायम आहे. आज या भीमा नदीच्या पात्रात हे गतप्राप्त झाले पाण्यामध्ये सामावून घेतलेलं हे प्राचीन मंदिर आहे. परंतु आज पर्यटकांनी देखील या ठिकाणी येऊन आपला आनंद या ठिकाणी लुटताना आपल्याला कुठं पर्यटक देखील दिसत आहेत. मी टॉप न्यूज मराठीसाठी सुंदर कोसाळकर, इंदापूर, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर.
संपूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल, 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.